नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आहे. सो आज आहे माझा सोलो ट्रिपचा दिवस 3 आणि मी निघाली आहे लखनौवरून अयोध्या येथे जाण्यासाठी. आणि ठरल्याप्रमाणे तेथील लोकल ट्रान्सपोर्टने म्हणजेच लोकल बसने साधारणतः 2 ते 2.5 तासांचा प्रवास मी गाठून पोहोचले होते अयोध्यामध्ये. आणि माझे त्या दिवसाचा स्टे असलेले हॉटेल जे अगदी स्वच्छ आणि फॅमिलियर होते. सामान ठेवून मी लगेचच तयार होऊन निघाले होते राम मंदिराच्या दिशेने. 2 रिक्षा बदलून मी पोहोचले मंदिराजवळ आणि तेथे पोहोचताच समजले की आधी हनुमानगडीचे दर्शन घ्यावे आणि मग श्रीरामजींचे. सो मी पण गर्दीसोबत चालू लागले आणि 10 मिनिटं चालून मी पोहोचले होते हनुमानगडी, जिथे खूपच मोठी लाईन होती आणि मी देखील दर्शनासाठी लाईनमध्ये उभी राहिले. गर्दी असूनही लोकांचा उत्साह मात्र कमी नव्हता. आणि त्यानंतर हनुमानजींचे दर्शन घेऊन मी राम मंदिराच्या दिशेने निघाले. बाहेरच मोठे मोठे काउंटर होते, जिथे आपल्याला जर व्हीलचेअर हवी असेल लहान मूल किंवा वयस्कर लोकांसाठी, सो ते तिथे उपलब्ध होत होते. त्याचप्रमाणे तिथे गाईड देखील अवेलेबल होते. थोड्या अंतरावर गेल्यावर लगेज काउंटर आणि शू काउंटर आहेत, त्यामुळे आपल्याकडे असलेले सर्व बिलॉंगिंग्स इथे जमा करूनच पुढे जाता येते. श्रीराम यांचे दर्शन घेतल्यानंतर मला लागली होती भूक. सो मला एका पाणीपुरीवाला रस्त्याच्या किनारी दिसला आणि पाणीपुरीचा आस्वाद घेऊन मी निघाले चालत रात्रीचे जेवण कुठे चांगले मिळेल हे शोधायला. थोड्याच अंतरावर मला दिसले एक कपल घरगुती जेवण विकत होते. अगदी लहान सेटअपमध्ये मोजकेच टेबल होते आणि घरगुती टेस्ट असलेले स्वादिष्ट जेवण ते विकत होते. मी एक थाली ऑर्डर केली होती, जी अगदीच सात्विक चव असलेली होती आणि चविष्ट देखील. त्यानंतर मी निघाले होते माझ्या हॉटेलच्या दिशेने. सो घरगुती जेवण मिळाल्यामुळे खूपच मन प्रसन्न आणि आनंदी झालं होतं. सो मंडळी, तुम्हाला माझी अयोध्या टूर कशी वाटली मला नक्कीच कळवा माझ्या कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया आपण माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.